हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली व्लॉग्स. फ्रेंड्स, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली मी आली आहे गावाकडे. माझं गाव म्हणजे नांदेड. नांदेडमध्येच एक छोट्याशा गावात मी माझ्या मावशीच्या घरी आलेली आहे आता. तर बघा इथला व्ह्यू किती सुंदर आहे. बघा मी सध्या आहे टेरेसवर आणि टेरेसवरून बघा खूप छान असा नजारा दिसत आहे. आणि हे माझ्या मावशीचं शेत आहे आणि शेतामध्येच हे घर आहे, फार्म हाऊस. हे बघा चिंचीचं झाड आहे इथे, किती सुंदर आहे. बॅक कॅमेराने तुम्हाला सगळ्यांना दाखवते. खूप छान व्ह्यू आहे फ्रेंड्स. आणि ॲक्च्युली मी खूप सगळे व्हिडिओ ना शूट करून ठेवले, पण मला एडिट करायला काही वेळ भेटलेला नाही. पण जाऊ द्या, मी आता बाकीचे व्हिडिओ काही टाकणार नाही. विरूचा बड्डे वगैरे सगळे व्हिडिओ टाकायचे होते, बट इतक्या इमर्जन्सी आम्ही गावाकडे आलो ना, म्हणजे प्लॅन आमचा काही नव्हता येण्याचा. बट माझ्या भावाचं लग्न होतं, म्हणजे काकाच्या मुलाचं. तर त्या लग्नासाठी मी आलेली होती, बट मी ते काही व्हिडिओ शूट वगैरे केले नाही. ॲक्च्युली फोनचा खूप जास्त हँग मारता ना माझा फोन, त्यामुळे माझी काही इच्छाच होत नाही आहे. तर असो मी आता थोडासा अपडेट केलेला आहे. तर इथून पुढे मी व्लॉग्स करते. मी नेहमी अशीच म्हणते की आता व्लॉग टाकणार, कंटिन्यू येणार. तुम्ही पण मला असंच म्हणत असणार. बट असो फ्रेंड्स, मी तुम्हाला आता माझ्या मावशीचं शेत दाखवणार आहे. खूप छान शेत आहे, खूप भारी वाटतं इथे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असणार, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन लाईट करायला विसरू नका. चला, हे बघा फ्रेंड्स, मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवणार सगळं. आणि ह्या टेरेसवरून मी दाखवत आहे फ्रेंड्स, आणि जवळ जाऊन पण दाखवणार. इथे खाली बघा, मला वाटते हा कांदा आहे, कांदा लावलेला आहे खाली. आणि खूप छान वाटतं इकडे. ते बघा तिकडे ना सोलर सिस्टीम लावलेलं आहे सगळं. आणि तिथे पण विहीर आहे. तर मी आता तुम्हाला सगळा व्ह्यू असं दाखवते कॅमेराने दुरून, म्हणजे टेरेसवरून, आणि जवळ जाऊन पण दाखवते. इथे खूप छान करमतं फ्रेंड्स, आणि इतकी छान थंडीगार हवा. आणि रात्रीला तर इथे ना गोष्टी करायला फार मजा येते. हे बघा सनसेट किती सुंदर दिसत आहे ना. चला तर मी तुम्हाला दाखवते. इथे ना भरपूर जवळपास सगळेच झाडं लावलेले आहेत. हे बघा इकडे आंब्याचं आहे, इकडे चिंचीचं आहे, आणि इकडे बघा इकडे पूर्ण केळीचे झाडं लावलेले आहेत, जे की खूप छान केळी लागलेले आहेत इथे बघा. आणि मी खाली जाऊन पण दाखवणार आहे तुम्हाला आता. हे बघा इकडे पण सोलर लावलेले आहेत. फारसं मोठं शेत आहे मावशीचं, आणि खूप छान वाटतं इथे. चला मी आता खाली जाऊन तुम्हाला दाखवते. हा आहे बाहेरचा व्ह्यू फ्रेंड्स. शेतातलं अजून घराचं काम पूर्ण बाकी आहे. ही आहे आमची डॉगी, आणि इकडे आहे गाईचा गोठा, आणि इकडे आहे केळीची बाग छान. हे बघा फ्रेंड्स, इकडे किती छान व्ह्यू आहे. बापरे, वाव वाव वाव, किती छान केळी लागलेली आहे बघा इकडे. हे बघा इकडे पण, बापरे किती मस्त. वाव, इकडे तर ससे पण आहेत. वाव, काय करता तुम्ही? हॅलो हॅलो. चलो आता तर आपण जाऊया. इथे ना खूप छान चिंच लागतं फ्रेंड्स, पण आता काही दिसत नाही आहे. ॲक्च्युली मला वाटतं उन्हाळा असल्यामुळे नसेल लागत. हाय, वाव वाव. बघा फ्रेंड्स, शेतात राहण्याचा ना एक खूप छान असा फायदा म्हणजे असा असतो की इकडे ना खूप सगळी जागा अशी वापरायला मिळते, आणि रम्यचं वातावरण असतं शेतातलं. थंडावा, सगळ्या गोष्टी खूप छान असतात. इथे बघा किती सगळ्या पपया लागलेल्या आहेत.
बघा वाव. तर आम्हाला तर असं काही भेटत नाही मुंबईमध्ये बघायला. चला आलो आहेत तर सगळं फिरून घ्यावं. ये हो, मी एकटीच फिरत आहे फ्रेंड्स एवढ्या मोठ्या शेतात. आणि मला भीती पण वाटत आहे, बट मला ब्लॉग करायचं आहे त्यामुळे मी फिरत आहे. काही निघालं तर झाला, मग माझा ब्लॉग इथेच अटकला. आय होप असं काही होऊ नये. इथला नजारा बघा फ्रेंड्स किती सुंदर आहे. आणि इथून बघा किती छान दिसते ना सगळा व्ह्यू. इकडे विहीर आहे आणि हे माझ्या मावशीचं घर आहे तिकडे. ये वाव, काय छान वाटतंय ना इकडे. हे बघा इकडे किती मोठी विहीर आहे. वाव. बापरे, हो माय गॉड. कबूतर. हो फार बुडात आहे पाणी फ्रेंड्स. नाहीतर पावसाळ्यात पूर्ण पाणीपर्यंत असं येतं, शेताच्या पूर्ण बाहेर येतं. फार छान वाटतं खरंच इकडे यायला. शेत तर मी तुम्हाला दाखवलं आहे फ्रेंड्स. आता चला मी तुम्हाला घर दाखवते. आणि माझी आजी, माझी मावशी आणि संरक्षित तर आता नाही, कुठेतरी बाहेर गेलं आहे. तर यांना मी तुम्हाला दाखवते. काका पण बाहेर गेलेले आहेत. चला तर आता मी तुम्हाला घर दाखवते. चलो अब हम चलते हैं घर में. ये बाऊ काय करताय लेडीज. हाय हाय. ही आहे माझी आजी, ही आहे माझी मावशी, ही आहे माझी मम्मी आणि ही आहे माझं पिल्लू. म्याव 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 म्याव. आय होप फ्रेंड तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल माझा. आणि शेतामध्ये तसं तर माझ्या आजीचं, मामाचं आणि तिकडे काकाचं, काकूचं सगळ्यांचं शेती आहे फ्रेंड्स. पण फार दूर दूर आहे. आणि हेच असं शेत आहे जी मावशी माझी इथेच राहते शेतामध्ये. त्यामुळे आम्ही इथे फिरू शकतो. नाही तर दूर जायला खूप त्रास येतो उन्हाळ्याचा ते पण. तर त्यामुळे मी आजचा ब्लॉग असा शूट केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल, आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. आणि ब्लॉग सांगा कसा वाटला. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.